पडल्यावर बोलायला काय ना, ड्रायव्हरच्या रिक्स आहे जरा. ड्रायव्हरगिरी करताना त्यांना आपल्याला वाटतं ड्रायव्हरने गाडी ना आखली. ड्रायव्हरचं काम करतंय. काय करणार, बैल पळत असेल तर ड्रायव्हर पण काय करणार आहे. बैल जर पळत असेल, तुमचा बैलच नसेल पळत तर ड्रायव्हर का त्याला उचलून आणणार आहे का? बरोबर दादा. बघा आता दल काय नाही गुलाबाचा काय नाही तसा. बैल 2 महिने फिरव होता तर कुणी पायरा दिला नाही. शेवटी घरची गाडी पळवली. राजेश काकाने आम्हाला बैल दिला, एवढं समाधान आहे आम्हाला. आता फिरायला लागलाय आता त्यांच्यासाठी आहे उभा तो. आता तो आता कुणी पण दाखव फिरून होता. बघा दादा आज तो शाळेत पण बिन चपली जातो पनवेलला. तर दादा मी त्यांना बोलायचो का बैलासाठी ठेवले, बैल जिंकण्याचं त्यासाठी किती महत्वाचं आहे म्हणजे काय वाटतं तुला? म्हणजे काढले बैल माझ्यासाठी लय महत्वाचं आहे. याच्या आधी दुसऱ्या गांचा बैल आला ते नाही बा महत्वाचं. यो मेन आहे, यो आहे म्हणून सगळं आहे. ही दुसरी ही टाकली. तर आजच्या जी गुलालाचं श्रेय तो आज कोणाला देणार? मालकाला जाईल, अर्जुन पवार यांना. तो मालक असते आज आनंद असता जरा, कारण का ड्रायव्हर विषयी काय बोलणार? ड्रायव्हर काय, आता मीच गाडी हाकलतोय. हमेशा याची तुम्ही गाडी स्वतः? मीच हाकलतो. काही जरासा कारणानं रेडगरला पडल्यामुळं हात मोडलेला, त्यामुळे आता गाडीवर बसत. आज बघा विगर गावामध्ये आलेलं आहे. आज भव्यदिव्य एक मैदान पार होतोय आणि तिथे आज काजल्या ग्रुप बेलवली यांचा काजल्या आज पुन्हा एकदा गुलालाचा हकदार झालेला आहे. आणि दादासाहेब त्यांना पण पहिल्यांदा अभिनंदन. दादा नमस्कार. नमस्कार. आज काजल्या विजयाचा हकदार झालेला आहे. तर आज काय सांगाल गुलालाबद्दल? काय नाही गुलाबाचा काय नाही तसा. बैल 2 महिने फिरव होता तर कुणी पायरा दिला नाही. शेवटी घरची गाडी पळवली. राजेश काकाने आम्हाला बैल दिला, एवढं समाधान आहे आम्हाला. दादा बघा ना, पावसाळ्याचा हंगाम या नंदीने काजल्याने गाजवला. आपण पण पाहिलेलं आहे, रेडगर मैदान होत होता आणि तिथे कुठेतरी एक बैल चांगला म्हणजे रुटीनला लागला होता आणि कुठेतरी मधी बैल जरा बॅकफुटला गेला होता. तर काय सांगाल दादा, तो संघर्ष लय संघर्षाचा होता. म्हणजे 2 महिने बैल आम्ही घरी बसून ठेवला तर लोक आम्हाला जाम टिंगल उरवायला लागली की बैल तुमचा पळत ना, आता फिरायला लागलाय. आता त्यांच्यासाठी आहे उभा तो. आता तो आता कुणी पण दाखव फिरून होता. बघा दादा, आज तुमच्या दावणीला बांधून होता आणि तो तुमच्यासाठी काय दादा म्हणजे होता क्षण होता? शेण आता दुःखच शेण होतं तेव्हा. आता आमचं अर्जुन पवार मालक पण नाही. ते जर असतं तर आज मजा आली असती. तर दादा काजल्यासोबत जो बैल पळाला तो बैल कोणाचा आहे दादा? काय नाव आहे मालकाचं? देवेश अर्जुन पवार बेरवली पनवेल. तर दादा ही पहिल्यांदाच गाडी पळाली होती का याच्या आधी पण पळाली होती? ही गाडी आता 3 अड्डा पळते गाडी. 3-4 जास्तच म्हणजे तो पकडून झाला. घरचीच गाडी आहे. तर काय सांगाल दादा? बघा असे बघतो जो तुमचा सवनगडी आहे तो आज बिना चपलीशी आहे, त्याचं नक्की कारण काय? नक्की त्याचं म्हणणं आहे का यांनी गुलाल घ्यावा त्यावर मी चप्पल घातली. मला तर वाटतं आपल्याला समजलेलं आहे की दादांनी मला तर वाटतं 1 हप्ता चप्पल घातली नव्हती. कुठेतरी महादेवाचा उपवास केला होता आणि कुठेतरी आज महादेवाचा नंदीने पण म्हणजे महादेवानी पण ऐकलेलं आहे दादांचं. नक्कीच माझ्यानं ऐकलं त्याचं. आता तो शाळेत पण बिन चपली जातो पनवेलला. तर दादा त्याच्याशी संवाद साधू बघूया. त्यांनी आज कष्ट केलेले म्हणजे उपवास पकडलेला, त्याला काय वाटते, त्याच्या भावना काय आहेत? मित्रांनो बघा, बाबू आहे जरा नौका आहे, जरा म्हणजे नर्वस आहे, तरी पण जाणून घेऊ आपण त्याच्याशी 2 शब्द. भाऊ काय तुझं नाव काय आहे? माझं नाव रोनक. काय सांगशील आज बैलासाठी? आज कुठेतरी एक तुम्ही म्हणजे हे ठेवला होता, उपवास ठेवला होता आणि आज बिना चपलीशी तुम्ही 1 हप्ता तू राहिलेला, काय होता मनामध्ये तुझ्या? मनामध्ये काय नव्हतं, फक्त गुलाल घालले एवढी इच्छा होती, बाकी काय नव्हतं मनामध्ये. आज गुलाल घातला लय बरा वाटला. आता चप्पल घालायला पहिले घरी जाऊन. तर बरेच जण तुला म्हणजे बोलत पण असतील का आज कुठला म्हणजे देवाचा उपवास पकडला, तर तू अशाला काय सांगत होता? म्हणजे मी त्यांना बोलायचो का बैलासाठी ठेवले, बैल जिंकण्याचं चप्पल न घालायचो. तर तुझ्या हा बैल आहे काजल्या तुझ्यासाठी किती महत्वाचा आहे, म्हणजे काय वाटतं तुला? म्हणजे काढले बैल माझ्यासाठी लय महत्वाचं आहे. याच्या आधी दुसऱ्या गांचा बैल आला ते नाही बा महत्वाचं. यो मेन आहे, यो आहे म्हणून सगळं आहे. सगळी मेहनत पण तोच करतोय. कुठेतरी बघ काजल्या बॅकफुटला होता तेव्हा तुला कसं वाटला होता? कारण की बरेच जण तुला बोलत होते की काजल्या म्हणजे आता बाहेर निघतोय, आता म्हणजे बस झाला असं बोलत होते बरेच जण. तर कसं वाटत होतं तुला तेव्हा, म्हणजे काय वाटत होतं? तेव्हा लय वाटत होतं. सगळी जण हसू होते, आमच्या गावातलीच हसू होती. तर आता त्यांना भाईने दिलं उत्तर आमच्या.
तर काजल्याचं तुला म्हणजे एवढा जीव लावतोय त्याचं कारण काहीतरी असेलच, म्हणजे तुला काय म्हणजे काय वाटतं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये काहीच नाही. तो म्हणजे मला मारत पण नाही आता. सगळ्यांना मारतो, म्हणजे 2-3 जणांना आम्हाला मारत नाही. तर कुठेतरी एक तू गोट्यामध्ये पण सगळ्या गोष्टी पाहता, तर कुठं बघा ना, एक मोठी जबाबदारी तुझ्याकडे देतात, तर कसं वाटतं तुला? खूप बरं वाटतं. म्हणजे बैलाचा कराबिराला चांगलं वाटतं. आज बघा तुमच्या दावणीला चांगला बैल आहे, पण कुठं बोलतात ना, आपले गावठी बैल हा घरचा लक्ष्मी असतोय आणि तो बैल पळतो आणि कुठेतरी एक आनंद पण वाटतंय. खूप आम्हाला म्हणजे लय बरं वाटतं. लय दिवसातनं गुलाल भेटलं. दादा अजून काय तू बोलशील का? लय दिवस झाले गुलाल नव्हता आम्हाला. आमची गावातली घरची गाडी पळवली आम्ही आणि गुलाल घेतला आज. बरेच दिवस झाले गुलाल नव्हता, कारण का दोन्ही बैल गुलालच नव्हता आम्हाला. 2 महिने झाले आम्हाला गुलालच नव्हता. याच्या अगोदर घेतलेला गुलाल, बरेच दिवस झाले गुलाल नव्हता. आज बरं झोपू गाडी घरची काय का नव्हत ना, आपल्याला पैरे व्हायचे, काही कारणास्तव कॅन्सल व्हायचं. जरा बैल पण आजारी होता आणि यांचे जरा मालक ह्या झाल्यामुळे तो पण बैल बसून होता. त्यामुळे आज बरं गावातल्या गावात गाडी आपण पलवाची गावातलीच आणि आज गुलाल झाला. बघा दादा, पहिली शर्यत हारली तरी पण आम्हाला काय आहे ना, दुसरी शर्यत जिंकली बाद झाला. तर बघा दादा, तुम्ही पहिली शर्यत खेळ, तर आजच्या जी गुलालाचं श्रेय तो आज कोणाला देणार? मालकाला जाईल अर्जुन पवार यांना. तो मालक असते आज आनंद असता जरा, कारण का मालक भरपूर याच्यावर जीव होता मालकाचा, पण आज काही कारणास्तव ते एक्सपायर झाल्यामुळे आज तर जरा कुठेतरी आज मनाला खंत पण वाटतं की का आज कारण मालक की असता बघा, चांगला मालक वाटला असता असता. तर वेगळा क्षण असता. मालकाचा आनंद वेगळाच होता त्या, पण काय आज नाही येत, त्याच्यामुळे खंत वाटतं आम्हाला. पण याच्या पुढे आता गुलालातच राहू, कारण का गाडी चांगली पळ होती, पण जरा कारणामुळे आम्ही काहीतरी असं बसून ठेवलेलं गाडी, पण आता कंटिन्यू पळवणार. ड्रायव्हर विषयी काय बोलणार? ड्रायव्हर काय, आता मीच गाडी हाकलतोय, हमेशा याची गाडी मीच हाकलतोय. काही जरासा कारणानं रेडगरला पडल्यामुळं हात मोडलेला, त्यामुळे आता गाडीवर बसत नाही, महिन्याला हात सोडलाय, नाही तर मीच गाडी हाकलतो. आज दुसरा नावड्याचा ड्रायव्हर बसवलेला, चांगली गाडी हाकलली त्यांनी. बघा दादा, तुम्ही बोलले स्वतः ड्रायव्हर होते आणि स्वतः ड्रायव्हर होतो मी घरचा. कुठेतरी बघा एक बैलगाडी क्षेत्रामध्ये दुखापत होतात अशाने तो काल तुमच्यासाठी कसं गेला जातं? कारण की बघा भरपूर या दुःखामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये ना आपण पैशासाठी नाही, कारण की नादासाठी हा म्हणजे छंद जोपासतो आणि कुठेतरी एक ॲक्सिडेंट किंवा काय झालं तर कुठेतरी एक म्हणजे बोलतात ना दुखापती पण होतात, तर तो क्षण कसा होता दादा? नाही, भरपूर बेकार दिवस जातात एकदा पडल्यावर. बोलायला काय ना, ड्रायव्हरच्या रिक्स आहे जरा, ड्रायव्हरगिरी करताना त्यांना आपल्याला वाटतं ड्रायव्हरनी गाडी ना हाकलली, ड्रायव्हरचं काम करतंय. काय करणार, बैल पळत असेल तर ड्रायव्हर पण काय करणार आहे? बैल जर पळत असेल, तुमचा बैलच नसेल पळत तर ड्रायव्हर का त्याला उचलून आणणार आहे का? बरोबर दादा. बघा आता बरेच जण बोलतात की ड्रायव्हर कुठेतरी म्हणजे ड्रायव्हरला कोणी चुका हसू नये. दाखवतात. जेव्हा हसतं त्यांनी बसून बघा एकदा ना, तू सांग नंतर मी गाडी कशी हाकलतोय, आम्ही बोलतो तुला कशी गाडी हाकलायची होती ती. तुम्ही बाहेर बसून भरपूर लोक बघा. चर्चा करतात, ड्रायव्हरची चर्चा करू नका. ड्रायव्हरचं काम करतंय, त्याचा काहीच नसतंय. तर बघा ना, ड्रायव्हर गाडीवरती बसलेला असतो, त्याच्या म्हणजे मनामध्ये काय चालू असतं त्यालाच माहिती असतं. आज जो ड्रायव्हर गाडीवरती बसतो त्याला पण वाटतं की बाबा चला आपली गाडी विजयामध्ये राहायला पाहिजे, कारण की सर्व म्हणजे प्रेक्षक किंवा लाईव्हच्या संदर्भात अनेकांची नजरा त्याच्यावरती लागलेली असतात दादा. हे बघा, आमचा बैल मी रेडगरला बसवतो, 3-4 शर्ती आम्ही जागादार बाहेर गेलतो, कोण ड्रायव्हर पण नसता बसला, पण आम्हाला माहिती होता एकदा बैल सरळ जर आला ना, समोर कोणी असू दे आम्ही मारणार गाडी त्याची. पण आम्ही एवढा विश्वास होता या बैलावर, एकदा सरळ निघलो का मारली समोरच्याची गाडी. पण एक दिवस जास्त जरा बाहेर गेलो, त्याच्यामुळं अपघात झाला. तर दादा बघा, नक्की बैलाला पण थोडं म्हणजे वेदना वगैरे असतील किंवा काय प्रॉब्लेम वगैरे असतील तर जरा त्यांनी- प्रॉब्लेम झालता, तर तुम्ही काहीतरी सुधारणा केल्या असतील म्हणजे याच्या हा मागे केली. आता काहीतरी सुधारणा भरपूर तोडगा मेहनत काढला केली, भरपूर मेहनत केली बैलाला, चालवणं पवनी भरपूर चालवलाय, बैल बसून ठेवला चालवला, त्यामुळे आता बैल कुठेतरी लागलाय रुटीनला. बघा दादा, तुम्ही बोलल्याप्रमाणे बघा भरपूर सारी मेहनत घेतली आणि मेहनतीला कुठेतरी यश पण प्राप्त होतं आणि त्या यशाच्या मागं असणारी जी म्हणजे पडद्यामागचे जे तुमचे मित्र सवंगडी असतील किंवा जे मित्रपरिवार असतील, काय सांगाल दादा? आमचे 2 ग्रुप आहेत, काजल्या ग्रुप आणि मरवई ग्रुप. हे 2 ग्रुप एकत्र आले ना तर भरपूर पोरं होतात आणि सगळ्या पोरांचा सपोर्ट आहे आणि भरपूर पोरं आहेत. आज जरा कमी आहेत, पण भरपूर पोरं आहेत. तरी पण सगळ्यांचा जीव आहे बैलांच्यावर, असं नाही का त्यांचा बैल आहे आमचा बैल आहे असं काहीच नाही, एकत्र घेऊन चालतो आणि सगळं रास पोरं आहेत, भरपूर सपोर्ट करतात, भरपूर मेहनत करतात.
दादा बघा ना, आज जो मैदान होतोय तो तुमच्या गावापासून जवळच मैदान आहे आणि कुठेतरी बोलतात ना, गावचा मैदान आहे, कुठेतरी एक गुलालामध्ये राहायचं खूप म्हणजे सगळ्यांनाच वाटतं आणि तिथे तुम्ही गुलालाचे हकदार झाले. ना, तर आम्हाला काय गुलाल वाटतं पाहिजेच दादा होता. की आजचा जो घरामधून निघाला तो वातावरण काय होतं तुमच्या नाही, आम्हाला गुलाल पाहिजेच होता, कारण गावाच्या जवळ मैदान आहेत, गावातली लोक पण बघायला आलेत, सर्व आम्हाला सपोर्ट करतात. आम्हाला गुलाल घ्यायचाच होता. पहिला थोडा काय 19-20 मध्ये गाडी पडली, तर दुसरे गुलाल घेतला, जरा आनंद वाटला. आणि गावातली पण आहेत बैल दुसऱ्यांची, ते सुद्धा आमच्या पाठी असतात. गुलाल घ्यायचाच होता आणि तो गुलाल घेतला. आणि दादा बघा, जेव्हा आपल्याला यश नाही येत तेव्हा अपयश येतं, त्या काली काय म्हणजे शिकतो आपण? काही नाही काय, आमचं आपले जरा पोरं तर सगळी पाठीच होती, पोरं इथं नाही साथ सोडली, पण जरा कुठेतरी असतात वाईट दिवस, सगळ्यांचे दिवस नसतात चांगले. त्या दिवसामध्ये जर आपण एकत्र राहिलो तर पुढचे दिवस नक्कीच चांगले जातात अजून. चालेल चालेल, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि असेच दादा वेळ देत जा आणि मुलाखत देत जा आम्हाला. धन्यवाद.